दुचाकीला किरकोळ धक्का लागला आणि वाद उफाळला. महिलेकडून एसटी चालकाला रस्त्यावर चपलांनी मारहाण. व्हिडिओ व्हायरल. नमस्कार, आपण पाहतात MSRTC मराठी. एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणीतून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आता एक वेगळीच समस्या डोकं काढत आहे. एसटी चालक आणि वाहकांना सुरक्षितेचा प्रश्न. कर्नाळा परिसरात नुकतीच घडलेली एक धक्कादायक घटना समोर सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. एका एसटी बसने दुचाकीला किरकोळ धक्का दिल्यानंतर संबंधित महिलेनं संतप्त होऊन थेट रस्त्यावरच एसटी चालक आणि वाहकाला चपलांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ बसमधील एका आजूबाजूच्या प्रवाशांनी मोबाईलमध्ये चित्रित केला आहे आणि तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण सर्वात दुःखद बाब म्हणजे घटनास्थळी उपस्थित असणाऱ्यांपैकी कुणीही चालकाला वाचवण्यासाठी पुढे आले नाही. घटना घडली डेपो परिसरात. सुरक्षा रक्षक तैनात असूनही त्यांनीही या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप केला नाही. या निष्क्रियेवर आता एसटी कर्मचारी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. प्रकरण मिटलं, पण प्रश्न कायम. चालकाने अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल न करता आपापसात तडजोड केली. त्यामुळे पोलिसांनीही कोणतीही कारवाई केली नाही. पण एसटी संघटनांनाच म्हणणं आहे की कायद्याचा आदर राखून अशा घटनांमध्ये गुन्हा नोंदवणं आवश्यक आहे. एसटी चालक संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे की रस्त्यावर झालेल्या किरकोळ वादावरून बस चालकावर हात उचलणं म्हणजे कायद्याचा सरळ 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 अपमान करणे. जर वेळीच अशा गोष्टींना आळा घातला नाही तर चालकांच्या सुरक्षितेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहील. या घटनेत पुन्हा एकदा अधोरेखित केलं की एसटी चालक वाहकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र आणि तत्पर सुरक्षा व्यवस्था असणं गरजेचं आहे. वाहन चालकांनी दक्षता घ्यावीच लागते, पण कोणत्याही चुकीच्या कृतीवर कायदा हातात घेणे हा मार्ग नक्कीच योग्य नाही. आणि म्हणूनच अशा प्रकरणावर कठोर कारवाई होणे हे समाजात कायद्याबद्दलचा आदर टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.